राधे राधे जय एकविरा. तर आम्ही वृंदावन परिक्रमा करायला निघालो आहे. रात्रीच्या वेळेस भूमीला नमस्कार वगैरे करून वृंदावन परिक्रमा सुरू केली. आणि याआधी आम्ही वृंदावन परिक्रमा जेव्हा आम्ही गेलतो तेव्हा दुपारून वगैरे केलेली. यावेळेस रात्री करायची होती आणि तिथे जाताच आम्हाला राधा केली कुंच लागला प्रेमानंद महाराजांचं. तर आमचं दुर्भाग्य एवढं की प्रेमानंद महाराजांचे आम्हाला दर्शन झाले, पण पुढच्या वेळेस नक्की त्यांच्या दर्शनाला मी जाईन. खूप थंडी होती, मी तर काही शॉलच घेतलेली फक्त एक. आणि वृंदावन परिक्रमा तशी बिना चपलीची करतात, अर्धी चप्पल घालून सुद्धा करतात, पण बिना चपलीची केलेलं चांगलं असतं. पण मी तर घरनंच चप्पल नाही घालून येत, कुठल्याही देवस्थानी जायचं असतो. वृंदावन परिक्रमा मान्यता आहे की ही परिक्रमा सगळ्या पापांचा नाश करते आणि भक्त जन्म मरणाच्या चक्रातून बंधनातून मुक्त होतो. ही परिक्रमा केल्याने मोक्ष प्राप्त करण्यास मदत करतो आणि भगवंताच्या श्रीकृष्णाच्या शाश्वत धामाचा अनुभव होतो. श्रावण मासात केलेली परिक्रमा विशेष फलदायक असते, कारण सगळी देवी देवता यावेळेस वृंदावनमध्ये असतात आणि पुण्याचे साक्षी बनतात. वृंदावन प्रेमाची नगरी आहे. वृंदावन परिक्रमा मार्गात आम्ही यमुना काठी पोहोचलो आणि एवढा धुका आलेला, थंडीचा तर काय अनुभव नव्हता, पण आम्ही कुठे थांबत सुद्धा नव्हतो, कारण की एवढा मस्त वाटत होता ना वृंदावन परिक्रमा करताना. रात्रीच्या वेळेस देवाचं नामस्मरण, शांतता होती आणि खूप छान वाटत होता आम्हाला. वृंदावन परिक्रमा केल्याने प्रेम भक्तीच्या दिशेने पुढे जातात. भगवान श्रीकृष्णाचा प्रेमाचा अनुभव घेतात. एकादशीच्या दिवशी परिक्रमा केल्याने भगवंत लवकर प्रसन्न होतात, कारण की हा दिवस भगवान विष्णूचा प्रिय आहे. परिक्रमेच्या वेळेस श्री राधा हरे कृष्ण मंत्राचा जप करावा. वृंदावन परिक्रमा केवळ मार्ग नाही, बल्कि भगवान कृष्णाचा साथ जोडण्याचा, त्यांच्या दिव्य धामाचा अनुभव करायचा एक मात्र यात्रा आहे. आंतरिक शांती आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. वृंदावन परिक्रमा 10 ते 15 किलोमीटरची असते. 3-4 तास तसे लागतात परिक्रमा करताना. आणि आम्हाला तर स्मरणच नाही की म्हणजे 3-4 तास लागले का काय, कारण की एवढा छान वाटत होता परिक्रमा करताना, भगवंताचं नामस्मरण करताना. वृंदावन हे धाम प्रेम आणि आनंदाचे परिपूर्ण आहे आणि भक्तांना इथे साक्षात प्रेमाचा अनुभव होतो. वृंदावन धाम फक्त एक जागा नाही, तर भगवान कृष्ण आणि राधा राणीच्या दिव्य लीलेचा प्रतीक आहे. आणि एवढा धुका आलेला परिक्रमा करताना त्यात राधा राणी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण होत होतं. आणि त्या ठिकाणी असे आम्ही होतो की पृथ्वीचा तो सर्वात उत्तम स्थान, जिथे कणाकणात राधा कृष्ण भगवंताच्या लीला आहेत. वृंदावन धाम त्याची महिमाच अपार आहे. आणि आमची वृंदावन परिक्रमा पण होत आली. आम्हाला कमी वेळ होता वृंदावनमध्ये, पण मला परिक्रमा करूनच घ्यायची होती. गोवर्धन परिक्रमा नाही झाली, पण वृंदावन परिक्रमा आम्ही करून घेतली. पण पुढच्या वेळेस जाईन तेव्हा गोवर्धन परिक्रमा सुद्धा करून घेईल. चला मग, राधे राधे. राधे राधे.